नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ही ब्लाऊज मी कट करताना तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आज पाठीमागची याची डिझाईन बनवून दाखवणार आहे काठापासून. तर बघा, इथं मी ब्लाऊज पीसाचं कापड आणि अस्तर पण कट करून घेतलेलं आहे. तर बघा, याची उंची घेतलेली आहे मी 15, म्हणजे याची उंची 14 इंच तयार होणार आहे. तर बघा, 15 इंच उंची घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर याची गडी आहे 10.15 वरती आणि याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला मार्जिन घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे शोल्डर आपल्याला 5.5चं, मोंढा घ्यायचा आहे आपल्याला 5.5चा आणि अशी लाईन मारून घ्यायची आहे खडूनी आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला 1.25 इंच. तर बघा, समोरच्या भागाला मी आतमध्ये अर्धा इंच असं घेत असते, म्हणजे झूळ वगैरे पडत नाही भागलामध्ये. तर बघा, इथं गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.25ची आणि उंची तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याची उंची तुम्ही घेऊ शकता. तर बघा, इथं मी 10 इंच घेतलेली आहे किंवा तुम्ही 10.5 इंच पण घेऊ शकता, म्हणजे कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. तर बघा, त्याच्यानंतर इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. इथं घ्यायचं आहे 2.5 इंच. त्याच्यानंतर बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, मी या पद्धतीने असा आकार देऊन घेतलेला आहे. असा गोल घेतलेला आहे थोडासा आणि इथून घेतलेला आहे 1 इंच खाली आणि त्याच्यानंतर इथं घेतलेला आहे 1.5 इंच, इथं घेतलेला आहे 1 इंच आणि त्याच्यानंतर असा आकार देऊन घेतलेला आहे. इथं घेतलेला आहे 3.5 इंच आणि 3.5 इंचावरती 1 इंचावरती घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर असा गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे गोलमध्ये. त्याच्यानंतर कॅनव्हास घेतलेला आहे. जेवढा आपलं ब्लाऊज अस्तरचं कापड आहे तेवढंच आपल्याला उंचीचं घ्यायचं आहे कॅनव्हास. तर बघा, व्यवस्थित असा कॅनव्हास घ्यायचा आहे आणि असं अस्तर मध्यभागी ठेवून घ्यायचं आहे आणि आपण खडूने जशी मार्किंग केलेली आहे तशी आता आपल्याला पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने अशी मार्किंग करून घेतली तर एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही गळ्याला पॅच वगैरे पण तुम्हाला टाकायचा असला तर याच पद्धतीने तुम्ही अशी खडूने मार्किंग करून घ्यायची, म्हणजे एकदम सोपं अशी पद्धत आहे या पद्धतीने केली तर. तर बघा, व्यवस्थित अशी पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इकडच्या साईडने पण आपल्याला दुसऱ्या साईडने पण पेनाने मार्किंग करून घेतली तरी चालेल किंवा डायरेक्ट कट करून घेतलं तरी पण चालेल. तर बघा, त्याच्यानंतर इकडच्या साईडने आपल्याला 1 इंच असं जास्तीचं कॅनव्हास सोडायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही पिना पण पॅक करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट पण कट करून घेऊ शकता. तर बघा, आता आपण तशी पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे तसं आता आपल्याला व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, याच्यावरची साडी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. एकदम छान असं आहे आणि याच्यावर तर पूर्ण ब्लाऊज पण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे पूर्ण रेडी. तर म्हटले होते तुम्हाला मी याच्या पाठीमागचा कॅनव्हास कसा घालायचा तो पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे कॅनव्हास कसा घालायचा आणि बिना अस्तर कसा घालायचा, एकदम सोपी पद्धत आहे. तर तुम्ही नक्की स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, मी पूर्ण असं कॅनव्हास कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जे आपण अस्तरवरती मार्किंग केलेली आहे ते पण सेमच आपल्याला तसं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला व्यवस्थित इथं जे आपण उंची घेतलेली आहे ते उंचीचं पण कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, उंचीचं कापड कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते पण आपल्याला मध्यातून कट करून घ्यायचं आहे आणि कट करून घेतल्याच्या नंतर ते कापड आहे ते आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, सोयीचं कापड ठेवून घेतल्याच्या नंतर दोन्हीकडचे 2 भाग आपल्याला अस्तरचे ठेवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर जे कॅनव्हास आपण कट करून घेतलेला आहे तो पण याच्यावरती आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे दोन्ही साईडचा दोन्ही आणि त्याच्यानंतर याला पिनाने पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित पिनाने पॅक करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला आता एक रेडी करून दाखवते आणि एक मी नंतर रेडी करून घेणार आहे. तर बघा, आता आपल्याला थोडंसं असं कॅनव्हासवरती आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, व्यवस्थित अशी टीप मारीत चालायची आहे आणि म्हणजे कॅनव्हास पण दबला पाहिजे आणि जे अस्तर आहे ते पण दबलं पाहिजे. तर बघा, व्यवस्थित अशी टीप मारून घेतली आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड थोडंसं जास्तीचं ठेवायचं आणि कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे. तर बघा, याच्यावरती छोटे छोटे कट असे मारून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर छोटे छोटे कट मारून झाल्याच्यानंतर याच्या ज्या पिना आपण लावलेल्या आहे त्या पिना पण आपल्याला काढून घ्यायच्या आहे. तर बघा, व्यवस्थित काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे आतमध्ये पलटून घ्यायचं आहे. तर बघा, आपला अस्तरच्या आणि ब्लाऊज पीसाच्या मध्ये हा कॅनव्हास गेलेला आहे आणि याचा जो टोक आहे तो टोक आपल्याला सुईच्या टोकाने आपल्याला व्यवस्थित हा टोक व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित असा टोक काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती काठोकाठ टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, आता व्यवस्थित आपल्याला काठोकाठ टीप मारायची आहे पूर्ण गळ्यावरती, म्हणजे कॅनव्हास घातला की गळ्याला एकदम छान अशी फिनिशिंग येते. तर बघा, व्यवस्थित आता काठोकाठ आपण टीप मारून घेऊया.
तर बघा एकदम सोपी पद्धत आहे, म्हणजे बिना अस्तर आपण कॅनव्हास आतमध्ये घालू शकतो. पण कसा घालायचा आहे, की जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते असं जाड पाहिजे, म्हणजे कॅनव्हास वरतून दिसला नाही पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. जाड जे कापड असलं ब्लाऊज पीसाचं तरच आपल्याला असं घालायचं आहे, नाहीतर मग आपल्याला कॅनव्हास अस्तर लावून विदाऊट लावून घ्यायचा आहे, म्हणजे तो आतमधून जाईल कॅनव्हास म्हणजे अस्तरच्या आणि ब्लाऊज पीसाच्या. तर बघा तुम्हाला दाखवलेला आहे एकदम छान असा कॅनव्हास आतमधून झालेला आहे. त्याच्यानंतर आता जो अस्तर लेवल आहे ते आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे आणि जे उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते अस्तर लेवल आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा दुसरं पण सेमच आपल्याला याच पद्धतीने दुसरं पण जो साईडचा भाग आहे दुसरा तो पण याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर बघा पूर्ण असं काठोकाठ अस्तर लेवल ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घेतलेलं आहे. आता दुसरं पण सेमच या पद्धतीने मी आता रेडी करून घेते. तर बघा अशी टीप मारून घ्यायची आहे आणि असंच आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. तर बघा दुसरा भाग पण मी व्यवस्थित असा रेडी करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कॅनव्हास घ्यायचा आहे आणि मी जो कट करून घेतलेला होता अस्तरचा जो खालचा भाग तो घेतलेला आहे आणि कॅनव्हास घ्यायचा आपल्याला जास्तीचा. तर बघा आपल्याला इथून मोजून घ्यायचा आणि याच्यापेक्षा आपल्याला जास्तीचा अर्धा ते पाऊण इंच आपल्याला जास्तीचं कापड कॅनव्हास पण घ्यायचं आहे आणि अस्तर पण घ्यायचं आहे. तर बघा इथं मी असं मध्यातून आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे आणि मध्यातून आपल्याला हे जो अस्तर आहे तो पण आपल्याला असा लेवल ठेवून घ्यायचा वरच्या साईडने आणि बंद साईडने आणि साईडच्या भागाने आपल्याला 1 पाऊण इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला दाबण्यासाठी. आणि खालच्या साईड पण आपल्याला सारखाच घ्यायचा आहे, फक्त साईडचा भाग जो आहे आपण फिटिंगसाठी जोडू तो भाग आपल्याला जास्तीचा घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला अस्तर पण कॅनव्हास लेवल आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथं थोडासा मी असा गोल आकार देऊन घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला जो गळ्याचा गोल आकार आहे तो आपल्याला व्यवस्थित गोल आकार करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने. तर बघा त्याच्यानंतर व्यवस्थित असं थोडंसं मी असं कट मारून घेतलेलं आहे अस्तरला आणि त्याच्यानंतर आता कॅनव्हास घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आपण कट करून घेतला तो पण काठ आपला एकदम व्यवस्थित लेवलच आहे. तर बघा थोडासा जास्तीचा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा मी थोडासा जास्तीचा कट करून घेतला. आता आपल्याला अस्तर पण घ्यायचं आहे. तर बघा मी आधा अस्तर पण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला आधी कॅनव्हास ठेवायचं, मग अस्तर ठेवायचं आणि मग जो काठ आहे तो काठ घ्यायचा आहे. तर बघा तुम्ही साईडने सुद्धा फिनिशिंगमध्ये टिप मारून घेऊ शकता. फक्त मी आता वरच्या साईडनीच टिप मारणार आहे, साईडच्या याने टिप नाही मारणार. उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे काठाचं. तर बघा आता आपल्याला हे आतमध्ये ढकलून द्यायचं आहे, म्हणजे बघा कॅनव्हासमध्ये गेलेला आहे अस्तर, खालच्या साईडने आलेलं आहे, वरच्या साईडने ब्लाऊज म्हणजे काठ आलेला आहे. तर बघा आता व्यवस्थितमध्ये काठाला आपल्याला टिप मारायची आहे काठोकाठ आणि व्यवस्थित लेवलमध्ये टिप मारून घेतल्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि याला व्यवस्थित इकडच्या साईडने टिप मारून घ्यायची, म्हणजे हे पक्क तयार होईल. आणि साईडचा जो भाग आहे काठाचा तो कट करून घ्यायचा आहे अस्तर लेवल. तर बघा व्यवस्थित धागे वगैरे कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये हे रेडी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला हा रेडी झालेला आहे. आता याचा घ्यायचा आहे आपल्याला मध्य. तर बघा व्यवस्थित असं मध्याने मार्किंग करून घ्यायची आहे खडूने आणि जी आपण अस्तरचा भाग जो कट करून घेतलेला आहे तो पण आपल्याला याच्यावरती असा ठेवून घ्यायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायची, म्हणजे आपल्याला कळलं की आपल्याला याच्यामध्ये आपल्याला किती दाबायचं आहे. तर बघा अशी मार्किंग करून घ्यायची आणि परत खालच्या साईडने पण मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इकडच्या साईडने पण हा भाग असा उलटून ठेवायचा आहे, म्हणजे इकडची मार्किंग याच्यावरती उमटल्या जाईल, म्हणजे आपल्याला दोन्ही साईडने सारखं दबल्या जाईल. तर बघा व्यवस्थित आता हे डार्क करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता व्यवस्थित अशी लेवल धरून ठेवायचं आहे आणि पिनाने पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित टिप मारता येईल. तर बघा ही मी आधी पिनाने व्यवस्थित पॅक करून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडीशी जी लेस आहे ती मी पहिले जो आतला पॅच आहे तिथं मी लावून घेणार आहे थोडासा काठामध्ये. तर बघा इथं मी घेतलेला आहे थोडासा कट करून आणि आता आपल्याला पहिले जी टिप मारायच्या आधी पहिले आपल्याला इथं आतमध्ये जे हे आहे आपला पॅच तिथं आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी लेस लावून झाल्याच्यानंतर उरलेली जी आहे लेस ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला साईडनी पक्क करून घ्यायचं आहे. तर बघा आता व्यवस्थित ही लेस लावून झाल्याच्यानंतर आता आपला जो खालचा पार्ट आहे ते दोन्ही साईडचं आपल्याला व्यवस्थित पक्क करून घ्यायचं आहे. पक्क करून घेतल्याच्यानंतर इकडच्या साईडचा पण पक्क करून घ्यायचा आहे. पिना वगैरे आपल्याला काढून घ्यायच्या, धागा वगैरे पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित दोन्ही साईडचं मी पक्क करून घेतलं आणि व्यवस्थित अशी लेवल घेतली आणि त्याच्यानंतर जो खालचा भाग होता तो मी व्यवस्थित लेवलमध्ये कट करून घेतला आणि त्याच्यानंतर इकडची साईड होती उरलेली ती पण आता आपल्याला पक्की करून घ्यायची आहे.
तर बघा व्यवस्थित असं पक्क करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला परत लेस लावून घ्यायची, तेव्हा पण हे पक्क होईल. धागा वगैरे कट करून घ्यायचा आहे, पिना वगैरे काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पाठीमागचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. मध्यातून 4-4.5 इंच, उभा पण 4-4.5 इंच आणि खालच्या साईडने अर्धा इंच आणि तिरकी अशी टीप मारून घ्यायची आहे 4-4.5 इंचावरती आणि धागा वगैरे कट करून घ्यायचा. इकडच्या साईडची पण आपल्याला तसाच टक्स मारून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर बघा व्यवस्थित टक्स मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे. तर बघा आता व्यवस्थित आपले टक्स तयार झालेले, त्याच्यावरती हाताने व्यवस्थित फिनिशिंग मग करून घेतलेली आहे. आणि आता याच्यावरती तुम्हाला जशी लेस आवडेल तशी तुम्ही लेस लावून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित आता ही लेस लावून घ्यायची आहे आपल्याला इकडच्या साईडने आणि इकडच्या साईडने पण. तर बघा तिथं कोपरा आलेला आहे तिथं थोडीशी मुडपून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला कोपरा एकदम छान असा रेडी होईल. तर बघा उरलेली लेस आता आपल्याला कट करून घ्यायची आणि इकडच्या साईडने पण आता आपण लेस लावून घेऊया पूर्ण एकडच्या साईडच्या गळ्याला पण. तर बघा उरलेली कट करून घ्यायची व्यवस्थित फिनिशिंगमध्ये, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला कंबरपट्टी घ्यायची 1-1.5 इंच आणि अर्धा इंच अशी व्यवस्थित अशी लेवलमध्ये आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. सरळ अशी टीप मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती परत आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा धागे वगैरे कट करून घ्यायचे आणि याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला पूर्ण ब्लाऊज पण आणि कंबरपट्टी पण रेडी तयार झालेली आहे. तर बघा त्याच्यानंतर आता मी समोरचा भाग आणि बाही रेडी करून घेतलेली आहे. हे पूर्ण ब्लाऊज मी रेडी करून घेणार आहे. तर बघा आता लेवलमध्ये अशी व्यवस्थित आपण फिनिशिंगमध्ये रेडी करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्धा इंच इकडच्या साईडने असं मुडपून घ्यायची आहे पट्टी आणि आतमध्ये ढकलून द्यायची आणि याच्यावरती टीप मारायची आहे काठोकाठ. तर बघा तुम्ही याच्यावरती हात शिलाई पण करून घेऊ शकता. तर बघा धागा जरी मॅचिंगचा असला तर काही गरज नाही आहे आणि तर तुम्हाला मारायची असली हात शिलाई करायची असली तर तुम्ही हात शिलाई पण करून घेऊ शकता. तर बघा एकदम सुंदर असा आपला पाठीमागचा रेडी तयार झालेला आहे भाग. आता मी हा पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेते. तर बघा समोरचा भाग मी रेडी करून घेतलेला आहे आणि याला नॉट वगैरे पण रेडी करून घेतलेली आहे. तर बघा एकदम सुंदर ब्लाऊज ही पूर्ण रेडी करून घेतलेला आहे. मी याची वाली शिलाई मी 350 रुपये घेतलेली आहे आणि हे ब्लाऊज मी रेडी करून कस्टमरला देऊ पण टाकलेलं होतं. त्यांना रविवारी लागत होतं, त्याच्यामुळे मी हे ब्लाऊज रेडी करून दिलेलं पण आहे. मी तुम्हाला म्हटले ते पाठीमागचा भाग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा हा पूर्ण भाग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. एकदम सुंदर असं फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज रेडी झालेलं आहे आणि याची मी शिलाई 350 रुपये घेतलेली आहे. आणि तुम्हाला माझा आजचा डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.